नमस्कार मंडळी, चला तर मग थेट विषयाला हात घालूया. आजच्या या खास विश्लेषणामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची नेहमीच खूप चर्चा असते, पण आज आपण त्याला एका पूर्णपणे वस्तुनिष्ठ आणि माहितीवर आधारित दृष्टिकोनातून पाहणार आहोत. तो विषय म्हणजे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचा ऐतिहासिक प्रवास. बघा, बाजारात अनेक चर्चा, अनेक अफवा असतात, पण आज आपण फक्त आणि फक्त खऱ्या आकडेवारीच्या आधारावर या प्रवासाचं नेमकं चित्र समजून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता, आपण जी काही आकडेवारी आज पाहणार आहोत ती थेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि फ्रेड FRED सारख्या अत्यंत विश्वासार्ह ऐतिहासिक दस्तावेजांमधनं घेतली आहे. कारण तुम्हाला तर माहिती आहे, अफवांपेक्षा आकडे कधीही खोटं बोलत नाहीत आणि हे यातून सिद्ध होतं. कोणताही राजकीय पूर्वग्रह न ठेवता केवळ आर्थिक सत्याचा शोध घेण्याचा हा आपला एक प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. तर आजचा आपला अजेंडा अगदी सोपा आहे. आपण प्रामुख्याने 4 गोष्टींवर फोकस करणार आहोत. एक म्हणजे रुपयाचा ऐतिहासिक प्रवास. दुसरं म्हणजे 1991 मध्ये झालेला तो मोठा आर्थिक बदल. त्यानंतर रुपया नक्की का घसरतो, त्याची मुख्य कारणं कोणती, आणि शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न: कमकुवत रुपया म्हणजे खरंच कमकुवत अर्थव्यवस्था असते का? बस एवढंच. ही संपूर्ण चर्चा पूर्णपणे फॅक्ट्सवर आधारित असेल. चला सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून, रुपयाचा ऐतिहासिक प्रवास म्हणजेच एक दीर्घकालीन ट्रेंड. चलनाचं मूल्य कमी होणं ही काही आजची किंवा कालपर्वा सुरू झालेली गोष्ट नाहीये. हे अनेक दशकांपासून चालत आलेलं वास्तव आहे. जेव्हा आपण इतिहासाची पानं उलटून पाहतो तेव्हा हे अगदी स्पष्ट होतं की रुपयाची ही वाटचाल एका विशिष्ट दिशेने आणि एका प्रदीर्घ ट्रेंडनुसारच चालत आलेली आहे. अगदी सुरुवातीपासून बघायचं झालं तर 1947ला जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळात $1 किंमत होती ₹3.30. थोडं पुढे जाऊया, 1950 पर्यंत ती ₹4.76 गेली. लाल बहादूर शास्त्रीजींच्या काळात म्हणजे 1965 मध्ये सुद्धा हा दर ₹4.76 असा जवळपास स्थिर होता. पण त्यानंतर जशी अर्थव्यवस्था विस्तारत गेली तसतशी 1975च्या सुमारास इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली डॉलरची किंमत ₹8.39 पोचलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि यातून एक गोष्ट अगदी लख्खपणे स्पष्ट होते, ती म्हणजे रुपयाची ही घसरण कोणत्याही एका विशिष्ट सरकारपुरती मर्यादित नाहीये. हा एक असा प्रदीर्घ आर्थिक ट्रेंड आहे जो पूर्णपणे भिन्न राजकीय कालखंडांमध्ये आणि सर्व विचारधारांच्या सरकारांच्या काळात कायम राहिलाय. यावरून एक गोष्ट नक्कीच सिद्ध होते की हा ट्रेंड देशांतर्गत राजकारणापेक्षा जागतिक अर्थशास्त्रावर जास्त अवलंबून असतो. आता येऊया आपल्या दुसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे, 1991चा आर्थिक बदल. संकटाचं वर्ष. हा तो काळ होता ज्याने भारतीय अर्थव्यवस्थेला अक्षरशः मुळापासून हादरून सोडलं होतं. हा टप्पा आपल्याला थोडा शांतपणे आणि लक्ष देऊन समजून घ्यावा लागेल, कारण याच काळात आपल्या अर्थव्यवस्थेचं स्वरूप कायमचं बदललं. नेमकं काय घडत होतं तेव्हा? राजीव गांधींच्या काळात 1985 मध्ये रुपया ₹12.37 होता. तिथून तो 1990 मध्ये VP सिंग यांच्या काळात ₹17.50 जाऊन पोचला. आकडेवारीतील ही जी वाढ होती ना, ती थेट 1991च्या त्या महाभयंकर संकटाची चाहूल देत होती. आपल्याकडे आयात करण्यासाठी लागणारे डॉलर्स अक्षरशः संपत आले होते. आणि मग आला तो आकडा, ₹22.74. हा आकडा भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतिहासात खूप काही सांगून जातो. PV नरसिंहराव यांच्या काळात आलेल्या या 1991च्या अभूतपूर्व आर्थिक संकटामुळे रुपयाच्या मूल्यात सर्वात मोठी आणि अचानक घसरण झाली. हे तेच वर्ष होतं जेव्हा भारताला टिकून राहण्यासाठी आणि जागतिकीकरणासाठी आपली दारं सक्तीने खुली करावी लागली होती. तो एक अतिशय धाडसी आणि महत्त्वाचा निर्णय होता. आधुनिक काळातील आकडेवारीवर एक नजर टाकूया. अटल बिहारी वाजपेयींच्या काळात इसवी 2000 मध्ये हा दर ₹44.94 होता. पुढे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात 2005 ते 2010 या दरम्यान तो ₹44 ते ₹45 आसपास राहिला. आणि मग नरेंद्र मोदी यांच्या काळात 2015च्या जवळपास ₹63 तो 2024 मध्ये जवळपास ₹85 आलाय. अगदी 2026 पर्यंतचा अंदाज बघितला तर तो ₹94 ते ₹95 जाण्याची शक्यता वर्तवली जाते. पुन्हा एकदा सांगते, हे आकडे कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडीत नसून ते वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचे आणि ग्लोबल मार्केटचे चढउतार दर्शवतात. आता आपण बघूया तिसरा मुद्दा, रुपयाच्या घसरणीची मुख्य कारणं कोणती. आतापर्यंत आपण ऐतिहासिक आकडेवारी बघितली, ज्यावरून तो ट्रेंड स्पष्ट होतो. पण पडद्यामागे नक्की काय चालू असतं
हे अर्थशास्त्रीय घटक कोणते आहेत जे हे सगळं घडवून आणतात ते समजून घेणं जास्त गरजेचं आहे. लक्षात घ्या, ही घसरण काही देशांतर्गत राजकारणामुळे होत नाही. यामागे ग्लोबल फॅक्टर्स आहेत. पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे आपली प्रचंड तेल आयात. आपल्याला या तेलासाठी डॉलर्समध्येच पैसे मोजावे लागतात. दुसरं म्हणजे वाढती महागाई आणि आपली व्यापार तूट. व्यापार तूट म्हणजे काय? तर आपण निर्यातीपेक्षा आयात जास्त करतोय. याशिवाय जागतिक पातळीवर चाललेली युद्ध किंवा अस्थिर परिस्थिती आणि विशेषतः अमेरिकेची बदलती आर्थिक धोरणं यांचा रुपयावर थेट परिणाम होतो. हे ते मोठे जागतिक प्रवाह आहेत जे चलनाची दिशा ठरवत असतात. आणि आता आपण आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळतोय. कमकुवत रुपया म्हणजे कमकुवत अर्थव्यवस्था असते का? गैरसमज विरुद्ध वास्तव. सर्वसामान्यांच्या मनात बऱ्याचदा हा विचार येतो की जर रुपया सतत पडतोय तर आपली अर्थव्यवस्था डबघाईला आलीये का? चला या प्रश्नाचं खरं उत्तर शोधूया. आता इथली सर्वात रंजक गोष्ट ऐका. ही जी आकडेवारी आणि तथ्य आपण पाहतोय ना, ती आपल्या एका खूप मोठ्या पारंपरिक गैरसमजाला छेद देते. कमकुवत चलन आणि कमकुवत अर्थव्यवस्था ह्या दोन पूर्णपणे वेगळ्या आणि भिन्न संकल्पना आहेत. एकाचा थेट अर्थ दुसरा होत नाही. अर्थशास्त्रात गोष्टी जितक्या साध्या आणि वरवरच्या दिसतात तितक्यात त्या नसतात. हेच समजून घेण्यासाठी जरा जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्थांकडे बघूया. जपान, दक्षिण कोरिया किंवा अगदी चीनचं उदाहरण घ्या. ह्या आर्थिक महासत्तांनी त्यांच्या विकासाचा सुरुवातीच्या टप्प्यात कमकुवत चलन धोरणाचा अगदी जाणीवपूर्वक आणि हुशारीने वापर केलाय. का? कारण चलनाचं मूल्य कमी असल्यामुळे त्यांची निर्यात जगात सर्वात स्वस्त झाली आणि त्यांच्या वस्तूंना जागतिक बाजारात प्रचंड मागणी मिळाली. त्यामुळे फक्त रुपया घसरतोय म्हणून अर्थव्यवस्था कमकुवत आहे असा थेट निष्कर्ष काढणं पूर्णपणे चुकीचं आणि अशास्त्रीय ठरतं. या संपूर्ण विश्लेषणाचं सार सांगायचं तर ते या एका वाक्यात सांगता येईल: अफवा नाही, तथ्य पहा आणि आकड्यांवरून निर्णय घ्या. सोशल मीडियावरील त्या राजकीय रंग दिलेल्या माहितीपेक्षा रिझर्व्ह बँक आणि फेड सारख्या अधिकृत संस्थांच्या आकड्यांवरून परिस्थिती समजून घेणं केव्हाही योग्य. कारण अर्थशास्त्र हे भावनांवर नाही, तर ते पूर्णपणे तथ्यांवर आणि गणितावर चालतं. तर या सखोल विश्लेषणानंतर एक महत्त्वाचा विचार करण्याजोगा प्रश्न मागे उरतो. चलनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन भावनेवर किंवा ऐकीव अफवांवर आधारित असावा की तो ठोस आर्थिक तथ्यांवरून आणि आकडेवारीवरून ठरवला जावा? तुम्हीच विचार करा. कारण आर्थिक साक्षरता हाच खऱ्या अर्थाने कोणत्याही सशक्त समाजाचा पाया असतो. अशाच वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे शिकत राहूया आणि सत्याच्या नेहमी जवळ राहूया.